सलोनी, तर काल मी गेलेले शिवलिंगाचा अभिषेक करायला आणि अभिषेक झाल्यानंतर मी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये सुद्धा पाया पडायला गेलेले आणि हे मंदिर चारकोप सेक्टर 8 नंबरला आहे। आणि जर तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाऊ शकत नसाल तर या महालक्ष्मीला एकदा नक्की विजिट करा। खूप मस्त मंदिर आहे आणि देवीची मूर्ती हुबेहूब कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखी साकारण्यात आलेली आहे। देवीचं सुंदर दर्शन घेतलं आणि मंदिराबाहेरचा परिसर सुद्धा इतका शांत आहे ना की मन प्रसन्न झालं। त्यानंतर मी गणपती बाप्पांच्या सुद्धा पाया पडायला गेले। तर हा गणपती स्वयंभू गणपती आहे, म्हणजे तिथे झाडामध्ये सोंड हातपाय आलेले होते बाप्पांचे, त्याच ठिकाणी मंदिर उभारण्यात आलेलं आहे। तर स्वयंभू बाप्पांचा सुद्धा आशीर्वाद घेतला आणि शिवलिंगाच्या इथे शंकर पार्वतीची सुद्धा पूजा केलेली होती। तिथे पालखी सुद्धा आलेली होती, तर पालखीच्या पण पाया पडले आणि घरी येऊन उपवासाचं जेवण घेतलं। खूप भूक लागलेली त्यामुळे फराळ केला आणि माझा दिवस संपवला। चला बाय बाय।